त्या भानुदासाच्या बद्दल अशी कथा सांगतात की पंढरपूरची जी विठ्ठल मूर्ती होती, पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ती कर्नाटकात गेली होती आणि ती कर्नाटकातली ती विठ्ठल मूर्ती त्यांनी स्वतःच्या बळावर किंवा स्वतःच्या भक्तीच्या बळावर त्यांनी परत पंढरपूरला आणून स्थापन केली, असं त्या भानुदासांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याच्यानंतर एकनाथांचा सांभाळ हा त्यांच्या आजोबांनी केलेला आहे. आणि मग तो सांभाळ केल्यानंतर ते लहानपणापासून धार्मिक वृत्तीचे होते. तर सांगण्याचं तात्पर्य असं की त्यांच्या घराण्यामध्ये दत्ताची उपासना होती, सूर्याची उपासना होती, वारकरी संप्रदायांचा वारसा होता आणि ते शक्तीचे पण उपासक होते. त्यांची अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी किंवा दार उघड बया दार उघड ह्या ज्या रचना आहेत त्याच्यावरून त्यांचा शक्ती संप्रदायाशी पण संबंध होता. अशा अनेक संप्रदायांचा खूप छान मिलाप हा संत एकनाथांच्या त्या चरित्रामध्ये आणि कार्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग एकनाथ गुरुच्या शोधार्थ बाहेर पडले आणि मग त्यांना असं दृष्टांत झाला की शूलभंजन पर्वतावर श्री दत्तात दौलताबाद या ठिकाणी जनार्दन स्वामी साक्षात दत्तावतार आहेत आणि तेच तुझे गुरु आहेत. त्याप्रमाणे ते जनार्दन स्वामींच्याकडे आले आणि जनार्दन स्वामींना त्यांनी आपल्याला शिष्य करून घेण्याची विनंती केली. तर जनार्दन स्वामी सुद्धा काही लगेच हो म्हटले नाही. त्यांनी काय केलं की ते शिष्याची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेला ते उतरल्यानंतर किंवा त्यांची ती कसोटी पाहिल्यानंतर मग त्यांनी त्याला शिष्य करून घेतलं. आणि त्या काळात एकनाथांना जनार्दन स्वामींची खूप मोठी सेवा करायला मिळाली.